लाईव्ह टीव्ही संजय राक्षसेसोबत। ही बातमी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी सुधाकरराव पवार यांनी दिलेली आहे। नागपूर शहरातील चिटणवीस सेंटर येथे आज स्वर्गीय उत्तमराव पाटील स्मृती वन संवर्धन पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला। या कार्यक्रमाला माजी वनमंत्री माननीय ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांनी उपस्थिती दर्शविली। आपल्या भाषणात त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडत सांगितले की वन्य आणि वन्यजीवांचे रक्षण करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांचे नैतिक कर्तव्य आहे। जंगले वाचले तरच मानवाचे भविष्य सुरक्षित राहील असा ठाम संदेश त्यांनी यावेळी दिला। या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे मानद वन्यजीव रक्षक श्री उधमसिंग यादव यांचा विशेष सत्कार। माननीय शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते त्यांना स्वर्गीय उत्तमराव पाटील स्मृती वन संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यांच्या वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह तसेच शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमात व्यासपीठावर वनबल प्रमुख माननीय श्रीनिवासराव प्रधान, मुख्य वनरक्षक वनजीव माननीय श्री एम.एस. रेड्डी आणि वनराई प्रतिष्ठानचे विश्वस्त माननीय डॉक्टर गिरीश गांधी यांचीही प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक मानाचे स्वरूप प्राप्त झाले। निसर्ग आणि वन्यजीव संरक्षणासाठी आयुष्य समर्पित करण्याचा उधमसिंह यादव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। वनराई प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य वनरक्षक संघटनेने आयोजित केलेला हा उपक्रम खरोखरच स्तुत्य असून समाजाला पर्यावरण रक्षणासाठी प्रेरणादायी देणारा ठरला।